मी काय म्हणते, बैल पोळ्याचा सण होता तर त्याचा स्वयंपाक दुपारीच करावा लागतो, कारण संध्याकाळी बैलांची पूजा करून नैवेद्य दाखवावा लागतो. तसं तर ओरिजिनल बैल नाहीत आपल्याकडे, पण मातीच्या बैलांची पूजा करते मी. त्यामुळे गावाकडे जसं दुपारी स्वयंपाक करतात आणि संध्याकाळी पोळ्या फुटला बैलांना ओवाळून नैवेद्य दाखवतात, तसंच करते मी पण. काय सकाळीच भरपेट नाश्ता केला पोह्यांचा आणि वरण भात गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून नाग नरसोबाचा फोटो काढून घेतला. आमच्याकडे पोळ्याच्या दिवशीच काढतात. अमावस्या ही होती तर दारात छान अशी रांगोळी काढून उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घेतलं. धूप दीप दाखवून उंबरठा पूजन केलं. म्हणजे कसं घरात एकदम पॉझिटिव्हिटी येते दारातनच. आणि स्वयंपाकाला लागले. पूर्णाचा बेत नव्हता बर का आज तर मस्त असा बासुंदीचा बेत होता. आणि दुसरीकडे छान अशी लग्नाच्या पंक्तीत असते ना तशी वांगा बटाट्याची मिक्स भाजी केली, कारण पुरणपोळी तर मी नागपंचमीलाच केली होती आणि परत आता गणपती बसणार आहेत तेव्हाही एकदा नैवेद्यासाठी करेल, म्हणून मग आज साधा सोप्पा असा बेत केला होता. मसाले छान परतून झाले की बटाटे ऍड केले. त्यात गरम पाणी टाकून आधी बटाटे शिजवून घेतले थोडे आणि मग त्यात वांगे ऍड केले. म्हणजे कसं वांग जास्त शिजल्या जात नाही. मसाले भातासाठी एवढं साहित्य घेतलं होतं बघा मी. आणि तांदूळ मी बासमती यूज केले होते. भात मी कुकरला लावला तोपर्यंत आपली भाजी रेडी झाली होती. बघा तर किती छान दिसतीये भाजी. चवीलाही एक नंबर झाली होती हा. आज भाजी सोबत पुऱ्यांचा बेत होता. मग काय कणिक मळून घेतली आणि मस्त गरमागरम अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या तळून घेतल्या आणि देवाला नैवेद्य दाखवला. बैलांची ही छान अशी पूजा करून घेतली आणि नैवेद्य दाखवला. तर बघा हा असा होता आजचा मेनू. पुरी भाजी, मसाले भात आणि बासुंदी. तोंडाला पाणी सुटलं ना आजचा मेनू बघून. झालाच तसा होता मग आजचा मेनू. तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.